व्हायचं ना सासरवाडींना मला एक सांगायचंय, तुमच्याकडे आम्ही इतके सॅक्रिफाईस करतो ना, आम्ही इतकं बलिदान देतो ना, आमची इच्छा नसताना पण ना तुम्हाला जसं पाहिजे ना आम्ही तसं राहत असतो, माहितीये का. आमची इतकी मोठी मोठी इच्छा असतात. माझं स्वप्न घ्या ना, मला गोपी भाऊ सारखं बनायचं होतं. सासूच्या पुढे पुढे करेल, सासऱ्याच्या पुढे पुढे करेल, किंवा सगळ्यांच्या पुढे पुढे करेल मी, सगळ्यांचं मन जिंकेल वगैरे, असं एखादं सुंदरसं स्वप्न घेऊन मी सासरवाडीला आले होते. पण काय केलं, तुम्हाला लोकांना राशीच भाऊ पाहिजे होती ना. मी इतकं सभ्य वागायचा प्रयत्न केला, पण जे आहे ना यांच्या अंगातले जे किडे आहेत ना, ह्यांनी मला राशी भाऊच बनवलं. कडे यांना राशी भाऊच पाहिजे होती, म्हणून मी काही गोपी भाऊ बनू शकले नाही. घ्या समजून आता, राशी भाऊ ते राशी भाऊ कोण करणार आहे ह्यांच्यासाठी? आपण नाही तर दुसरं कोण करणार आहे? आपल्यालाच करावं लागणार आहे. मग काय, मी पण राशी भाऊचा रोल निभवायला सुरुवात केली. गोपी भाऊ टॅग करू.